बाळासाहेब आंबेडकर यांची शरद पवारांवर टीका करणे ही नवीन पद्धत नाही. पण मनोज जरांगे पाटलांना जातीयवादी म्हणणं, खरं तर हे बाळासाहेब नेमकं काय साध्य करू पाहत आहेत हे महाराष्ट्राला सगळ्या दिसतंय. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून सगळेच आदर आणि सन्मान करतात, त्यात कुठलंही दुमत नाही. पण कमीत कमी बाळासाहेब आंबेडकरांनी जो व्यक्ती त्याच्या जात समुदायासाठी जीवाची बाजी लावतोय, घरदार संसार सगळा पणाला लावतोय, त्या व्यक्तीला जातीवादी म्हणून घोषित करून नेमकं साध्य काय करू पाहत आहेत हेच कळायला मार्ग नाही. आत्ता त्यांच्या फेसबुक आय डीवरून पब्लिश केलेली ही पोस्ट वाचली आणि धक्काच बसला की मनोज जरांगे जातीवादी आहेत. यांना गांधीजी जातीवादी वाटत नाहीत. ज्या गांधींनी, बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवलेले हक्क आणि अधिकार अस्पृश्यांना मिळू नये म्हणून गांधींनी पुणे कराराला विरोध केला, त्या पुणे कराराचा कालच प्रकाश आंबेडकर यांनी आनंदोत्सव साजरा केला. गांधीबद्दल इतके पॉझिटिव्ह असणारे प्रकाश आंबेडकर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आपल्या संपूर्ण जीवाची पर्वा न करता आयुष्याचं बलिदान देणाऱ्या मनोज जरांगेला जातीवादी म्हणणं हे कुठंतरी चुकीचं वाटतंय. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना जरी त्या मनोज जरांगेंना सपोर्ट करायचा नसेल तर कदाचित त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगून शांतता तरी राखावी. कारण तुम्हाला वाटत असेल की येणाऱ्या विधानसभेमध्ये ओबीसी तुम्हाला मतदान करतील, ओबीसी तुम्हाला मतदान करत नाहीत. पण मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याबद्दल व्यक्त हो मराठा समाजामध्ये बौद्धांबद्दल असलेल्या आदर आणि सन्मानाचं, किंवा बौद्ध आणि मराठा यांच्यामध्ये असलेल्या गावखेड्यातील नात्यामध्ये तुम्ही जे वितुष्ट निर्माण करताय, जी दुश्मनी निर्माण करताय, याचे परिणाम भविष्यामध्ये गावखेड्यामध्ये राहणाऱ्या लोकांना भोगावे लागणार आहेत. खरंच ही धक्कादायक आणि चुकीची बाब आहे.